महेश्वरी निवास. रात्री जेवण करून झाल्यावर काव्या, मिनल, अर्निका शतपावली करत होत्या. त्यानंतर त्या थोडा वेळ तिथेच गप्पा मारत बसतात. तिघींच्याही कॉलेजमधले कामाचे किस्से सांगायचे चालले होते. मोठ्या मोठ्याने हसत होत्या. दक्ष झोपला होता म्हणून बेला राणी स्वतःचे लाड करून घेत होती. ती अर्निकाच्या मांडीवर बसली होती. अर्निका देखील तिला प्रेमाने गोंजरत होती. मिनलला आता झोप यायला लागली होती. चला आता, मला झोप यायला लागली आहे, खूप कंटाळा आला आहे, मिनल म्हणते. बर चला. मिनल आणि काव्या एक साथ झोपायला जातात. अर्निका दक्षकडे जाऊन बघते तर तो झोपला होता. ती तिच्या रूममध्ये जाते. नेहमीप्रमाणे दोजेश सोफ्यावर बसून काम करत होता. तीही बेडवर जाऊन झोपते. दिवसभराच्या धावपळीमुळे तिला लगेच झोप लागते. काही वेळानंतर दोजेश देखील स्वतःचे काम आवरून झोपायला जातो. तो बेडवर जाऊन अर्निकाच्या शेजारी तिच्या अंगावर हात टाकत झोपतो. त्याच्या हाताचा स्पर्श होताच अर्निकाच्या चेहऱ्यावर झोपेत देखील हसू येतं. ती देखील त्याने ठेवलेल्या हातावर हात ठेवते. सकाळी मानशीला जाग येते ती अजयच्या फोनमुळे. ती झोपेतच हॅलो म्हणते. काय ग, उठली नाहीस अजून? तब्येत तरी बरी आहे ना? नाही, जागच नाही आली. अलाराम पण बंद करून ठेवला होता. बरं मग मी ठेवू का फोन? तुला थोडा वेळ अजून झोपायचं असेल तर झोप. नको, आत्ता झाली माझी झोप. तसंही मी हाफ डे घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्या घरून पुन्हा मला ऑफिसला जायचे आहे. तुझं झालं की मेसेज किंवा फोन कर. मी आता शॉपमध्ये चाललो आहे, येईल तुला पिकअप करायला. ओके चल, बाय. लव यू. बाय. लव यू टू. महेश्वरी युनिव्हर्समध्ये सगळे डायनिंग टेबलवर नाश्त्याला बसले होते. मिनल देखील लवकर उठली होती. आज तिचा पहिला दिवस होता. मिनल, कंपनी कुठे आहे? आय मीन, तुला कंपनीचा ॲड्रेस माहिती आहे ना? हो जिजू, आहे माझ्याकडे, मिनल म्हणते. बाहेर ड्रायव्हर आहे, तू त्याला सांग कुठे जायचे आहे, तो तुला त्या ॲड्रेसवर पोचवेल. मी जाईन ना जिजू, उगाच कशाला ना त्रास त्या काकांना. मिनलला मनात वाटत होतं, आपल्याला इथे राहायची परमिशन दिली तेच खूप आहे, आणखीन उगाच कशाला त्रास, म्हणून ती तसं म्हणते. काही नाही होत, तो ड्रायव्हर घरच्यांसाठी आहे, त्यामुळे तू काळजी नको करू, आणि त्याचं ते काम आहे, सो डोंट वरी. मिनल फक्त मान हलवते. दोजेशला आज लवकर जायचं होतं. तो नाश्ता करून बाहेर पडतो. मिनल देखील वरती रूममध्ये जाऊन तिचे सर्व सामान घेते आणि खाली येते. ती आधी जाऊन देवाच्या पाया पडते, त्यानंतर आत्याच्या पडते. आत्या तिला आशीर्वाद देतात. अर्निका, काव्या देखील बेस्ट विश देतात. ती बाहेर येते. ड्रायव्हर आधीच थांबला होता. ती जाऊन गाडीत बसते आणि त्यांना ॲड्रेस सांगते. ड्रायव्हर जो तिने सांगितलेला पत्ता होता तिथे तिला पोचवतो. गाडीतून उतरताच तिला समोर एक 5 मजली बिल्डिंग दिसते. वरती नाव लिहिलं होतं प्रजापती अँड को. रिसेप्शनवर एक मुलगी बसली होती. तिने शॉर्ट ड्रेस घातला होता. चेहऱ्यावर भडक मेकअप होता. जेव्हा मिनल तिच्यापाशी जाते तेव्हा ती तिच्याकडे खालून वर बघत असते. मिनल तिच्या बघण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचं नाव सांगते आणि अपॉइंटमेंट लेटर दाखवते. शैली जी की रिसिप्शन होती ती तिला कुठे जायचे सांगते. त्यानंतर ती तिथे जाते. ती दरवाजा लॉक करून आत जाते. तिथे एक मध्यम वयाचे गृहस्थ बसले होते. इकडे आत्या आणि अर्निका. अर्निकाला, आपण महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. अर्निका, काव्य देखील लगेच तयार होतात आणि दक्ष तर खूप खुश असतो बाहेर फिरायला भेटणार म्हणून. अर्निका दोजेशला फोन करून सांगते की त्या मंदिरात चाललेल्या आहेत. तोही ठीक आहे बोलतो. त्या तिघी आवरून मंदिरासाठी निघतात. ड्रायव्हर आधीच गाडी घेऊन बाहेर उभा असतो. दोजेशने घरी जे गार्डन नेमले होते ते देखील त्यांच्या मागे दुसऱ्या गाडीने जातात. मानशी केबिनचा दरवाजा लॉक करते. आतून कम इन आवाज येतो. ती आत जाते. एक मध्यम वयाचे गृहस्थ चेअरवर बसलेले होते. ते म्हणजे मी लेट. ती आत येऊन त्यांना गुड मॉर्निंग सर म्हणते. गुड मॉर्निंग मिस मिनल, बसा. त्या चेअरकडे इशारा करत ते म्हणतात. थँक्यू सर. तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट आणले आहेत ना? हो, आणली आहे. ती फाईल देते. ते फाईल चेक करतात. बरं, डॉक्युमेंट तर बरोबर आहेत, पण तुम्हाला आमच्या कंपनीसोबत काम करताना एक बॉन्ड जॉईन करावा लागेल आणि हे आम्ही तुम्हाला आधीही सांगितले आहे.
तुम्ही कमीत कमी 2 वर्ष तरी काम सोडू शकत नाही. हो सर, सांगितलं होतं. मी तयार आहे. ते एक फाईल देतात, त्यावरती साईन करते. चला तर मग आजपासून तुमच्या कामाचा श्री गणेशा करा. आमच्या कंपनीत तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एक मुलगी येईल, ती तुम्हाला केबिन आणि कामाचं सांगून जाईल. ओके. हो सर. त्यानंतर एक मुलगी येऊन मीनाला घेऊन जाते आणि तिची बसायची जागा दाखवते. मंदिरासमोर गाडी थांबते. सगळे गाडीतून खाली उतरतात. मंदिराच्या आवारात थोडी फार गर्दी होती, त्यामुळे दर्शनासाठी एका रांगेत जाऊन थांबतात. काही वेळानंतर त्यांचा नंबर येतो. अर्निका आणि आत्या देवीची ओटी भरतात. काव्य अध्यक्ष देखील पाया पडतात. अर्निका देवीला हात जोडते. हे देवी आई, हळूहळू ते आमचे नाते स्वीकारत आहे. इतरांसारखा माझाही संसार समाधानाने होऊ दे. ती मनातच देवीला प्रार्थना करते. दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ तिथेच बसतात. मंदिराच्या आवारात प्रसन्न वाटत होते. तिथेच बाकडावर एक आजोबा बसलेले. ते लहान मुलांना जवळ बोलून लाडू देत होते. दक्षला देखील ते जवळ बोलवतात. दक्ष अर्निकाकडे बघतो. ती डोळ्यांनी जा म्हणते. तो त्या आजोबाजवळ जातो. मग ते लाडू त्याच्या हातात देतात. ते त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतात. खूपच गुन्हेबाळ आहेस, कारण त्यांनी बघितलेलं होतं. अर्निकाला विचारतो जाऊ का म्हणून. तो त्यांना थँक्यू म्हणतो. आजोबा त्याच्याकडे बघून हसतात. त्या घरी जायला निघतात. पायऱ्या उतरत असताना ते आजोबा देखील घरी जायला निघाले होते. ते पायरी उतरताना त्यांची काठी घसरते, पण अर्निका लगेच आजोबांचा हात पकडून पडण्यापासून वाचवते. जेव्हा आजोबा अर्निकाकडे बघतात तेव्हा ते काही वेळ तसेच बघत असतात. अर्निका त्यांना सरळ उभं करते. आजोबा, ठीक आहात ना तुम्ही? आजोबाच्या तोंडातून अस्पष्ट आवाज येतो. सुहासिनी, माझी सुहासिनी. अर्निका पुन्हा विचारते, ठीक आहात ना? तेव्हाच एक माणूस येऊन आजोबांना पकडतो आणि आपल्या खांद्यावर हात टाकून गाडीकडे घेऊन जातो. पण ते आजोबा वळून वळून मागे बघत होते आणि जो सोबत माणूस होता तो त्यांचा ड्रायव्हर होता. जेव्हा मगाशी त्यांनी अर्निकाला बघितले होते तेव्हा फक्त तिच्या चेहऱ्याचा काही भाग त्यांना दिसला होता. त्यात त्या आजोबांना लांबचं जास्त दिसत नव्हतं, पण तिला आता समोरासमोर बघून ते आश्चर्यचकित झाले. अर्निकाला देखील त्या आजोबांना बघून वेगळं वाटत होतं, पण ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. वहिनी, चलायचं? काव्या म्हणते. त्यानंतर ते गाडीत बसून घराकडे निघतात. खूप छान वाटलं. देवीचे दर्शन घेऊन आत्या म्हणतात, हो, मला पण खूप छान वाटलं. किती प्रसन्न वातावरण होतं ना तिथलं. अर्निका म्हणते, पण जेव्हा वहिनीने आजोबांना मदत केली तेव्हा ते सुहासिनी म्हणत होते. ऐकले का तू वहिनी? काव्य विचारते. नाही ग, नाही ऐकलं मी. तुला भात झाला असेल. अर्निका म्हणते, मी नीट ऐकलं होतं. ते दोनदा म्हणाले माझी सुहासिनी. काव्य जाऊ दे, त्या आजोबाचं वय झालेलं होतं. त्यात त्यांना वयाप्रमाणे दिसायचा पण प्रॉब्लेम असेल. त्यांनी अर्निकाला दुसरी कोणीतरी समजून म्हणाले असतील. आत्या बोलतात. काव्याला देखील तिच्या आईचे बोलणं पटलं. ती काहीच नाही बोलत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला भेटतील.